कसबे डिग्रज येथील हॉटेल फोडून साहित्य चोरी करणारी आंतरराज्य टोळी सावळी येथून जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून 3,06,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले। शमशुद्दीन मोहम्मद इलियास खान वर्ष 27 सध्या राहणार मोमीननगर पेठवडगाव, मूळ राहणार गरीब नवाज हॉटेलजवळ गल्ली नंबर 1 इंदिरानगर 30 फुटी रोड मंडळ मानखुर्द शिवाजीनगर मुंबई। मोहम्मद इम्रान अकबर अली वर्ष 24 राहणार मोमीननगर पेठवडगाव, मूळ राहणार मैना तालुका इटावा जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश आणि फरियाद आलम मोहम्मद इलियास खान वर्ष 23 राहणार पिपरा पठाण तालुका इटावा जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, अनिल कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून MIDC कुपवाड परिसरामध्ये एक संशयित काळ्या रंगाच्या लहान टेम्पो मुंबई पासिंग नंबर असलेला संशयितरित्या फिरत असून त्याच्या पाठीमागील हौदामध्ये भांडी आणि पत्रा घेऊन विक्री करण्याकरिता ग्राहकाच्या शोधात आहे तशी खात्रीशीर बातमी मिळाल्याप्रमाणे पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पेठवडगाव जिल्हा कोल्हापूर येथे भाड्याने राहण्यास असून रात्रीच्या वेळी आष्टा सांगली रोडने कसबे डिग्रज परिसरात 5-6 दिवसापूर्वी हॉटेल वैभव आणि 10 दिवसापूर्वी हॉटेल शिलेदार सांगलीमध्ये हॉटेलचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून 3,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 30 डिसेंबर रोजी आरोपी यांना अटक केली। तर आरोपी यांनी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी 3 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दिली।